बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीने। बातमी आहे पुण्यातली हिट अँड रन प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या व्यतिरिक्त घेतलेलं ब्लड सॅम्पल हे त्याच्या आईचंच असल्याची धक्कादायक माहिती आणि सर्वात मोठी माहिती मिळते। आधी डॉक्टर श्रीहरी हरनोळने योग्य सॅम्पल घेतलं, त्यानंतर रुग्णालयात आलेल्या 2 व्यक्तींनी फोनवरून दबाव आणल्याने हरनोळने सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन 3 ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यापैकी एक ब्लड सॅम्पल हे अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालचंच असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे आता पुणे पोलीस शिवानी अग्रवालच्या शोधात आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेलेत। वैभव, आणखी एक धक्कादायक खुलासा ते म्हणजे ब्लड सॅम्पल संदर्भातला काय माहिती? श्वेता, जे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं होतं हे ब्लड सॅम्पल 3 ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले होते। त्याच्यापैकी एक ब्लड सॅम्पल जे ते या अल्पवयीन मुलाच्या आरोपीचा अर्थात शिवानी अग्रवाल हिचंच असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। पोलीस त्या दृष्टीने तपास जो आहे तो करतायत। शिवानी अग्रवाल ही गेले 2 दिवस फोन बंद करून तिच्या मोठ्या मुलासह गायब झालेली आहे। पुणे पोलिसांकडून सातत्याने तिला संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय। तिच्या शोधासाठी पोलीस रवाना झालेले आहेत। तिनं तपासासाठी हजर व्हावं यासाठी विशाल अग्रवाल यालाही पोलिसांकडून सूचना देण्यात आलेल्या होत्या। मात्र आपल्याला काही माहिती नसल्याचं विशाल अग्रवालनं पोलिसांना सांगितलंय। सर्वात आधी ससून रुग्णालयामध्ये जेव्हा सॅम्पल देण्यासाठी या आरोपीला नेण्यात आलेलं होतं तेव्हा डॉक्टर श्रीहरी हरनोळ यानं त्याचे सॅम्पल घेतलेले होते। मात्र त्या ठिकाणी आलेल्या 2 व्यक्ती जे आहेत त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला। फोनवरती तिसऱ्या व्यक्तीसोबत त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्यानंतर या ब्लड सॅम्पल जे आहेत ते बदलण्यात आले। सीसीटीव्ही नसलेल्या एका खोलीमध्ये या शिवानी अग्रवालच्या आणखी 2घांना नेण्यात आलं। जी माहिती मिळते ते अग्रवाल कुटुंबियांचे नातेवाईक आहेत असं कळतंय। मात्र ते नेमके कोण हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र एक गोष्ट नक्की आहे, जे ब्लड सॅम्पल 3 घेण्यात आलेले होते त्यातलं एक ब्लड सॅम्पल हे शिवानी अग्रवाल म्हणजे अल्पवयीन आरोपीच्या आईचंच होतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता अग्रवाल कुटुंबियांपैकी एकमेव बाहेर असलेली व्यक्ती जी आहे ती शिवानी अग्रवाल पालकांपैकी शिवानी अग्रवाल हिला सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस तिच्यावरही कारवाई करण्याच्या तयारीमध्ये। मात्र ती गेले 2 दिवस तिचे मोबाईल फोन बंद करून मोठ्या मुलासह गायब झालेली आहे, जिचा शोध पुणे पोलीस घेत आहेत। वैभव, या माहितीसाठी धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याशी संपर्क साधत राहूच या सगळ्यातल्या अपडेट्ससाठी। आणि यानंतर पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतची सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी। ती म्हणजे पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीच्या आईला म्हणजेच शिवानी अग्रवालला अटक करणार असल्याची बातमी। कालपासून न्यूज 18 लोकमत चालवतंय। रुग्णालयात बदललेलं ब्लड सॅम्पल हे शिवानी अग्रवालचंच असल्याचं समोर आल्यानंतर आता शिवानी अग्रवाल सध्या गायब असल्याचं समजलंय आणि ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांवरती दबाव टाकण्यासाठी शिवानी अग्रवाल ससून रुग्णालयामध्ये स्वतः हजर होती अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। त्यामुळे आता शिवानी अग्रवालला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। तर पुण्यामध्ये ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पलची हेराफेरी करणाऱ्या डॉक्टरांना लाखो रुपये पुरवणाऱ्या मकानदार नावाच्या व्यक्तीचा पुणे पोलीस शोध घेत आहेत। मकानदार यानं मोठी रक्कम ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरे याला दिली असल्याची देखील माहिती मिळते। ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये विशाल अग्रवालकडून मकानदारनं रक्कम डॉक्टर तावरे याच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे। मकानदार पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ब्लड सॅम्पल हेराफेरी प्रकरणाचा मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगे